दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मालेगाव तालुक्यातील चिंचवे इथं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। गाव परिसरात पाणी उपलब्ध असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांसह ग्रामस्थांनी आज मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही। जोपर्यंत गावात पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत। गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यंदा संपूर्ण जिल्हाभर दुष्काळाचं सावट पसरलं। दरम्यान मालेगाव तालुक्यातील चिंचवे इथं गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पाणी पुरवठा योजना बंद पडली। या ठिकाणी नव्यानं टाकण्यात आलेल्या जलवाहिनीमुळे घरोघरी नळ जोडणी देण्यात आली, मात्र या पाणी पुरवठा योजनेतून अद्याप पाणीच येत नसल्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। इथल्या ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळेच पाणी वितरणाचं घोडं अडलं असल्याचा आरोप संतप्त महिलांनी या ठिकाणी केला। अगोदरपासून ग्रामपंचायतीनं नियोजनबद्ध कामकाज केलं असतं तर गावाला आज दुष्काळाला सामोरं जावं लागलं नसतं, अशी प्रतिक्रिया इथल्या महिलांनी व्यक्त केली। दरम्यान गावात तात्काळ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करीत ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत। नेमकं काय प्रश्न आहे तुम्ही आंदोलन करता? आम्ही एवढा भयानक दुष्काळ असताना आमच्याकडे पाणी उपलब्ध आहे, पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विहिरीचं पाणी उपसलं जात नाही, विहिरीचा गाळ काढला जात नाही। जोपर्यंत गाळ काढत नाही, जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठू शकत नाही। हे आम्ही पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसलेलो आहे। यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीकडे प्रशासनाकडे काय बरेच वेळा सांगितलं त्यांना की गाव बोलवा, तुम्ही विहिरीचं काम करा, आपल्या गावाला भगवंताने पाणी भरपूर दिलेलं आहे, फक्त गाळ काढा, तुम्ही 10 फूट विहीर कोरा, सगळ्या 3 टाक्या पाण्याच्या फुल होतील। पण ग्रामपंचायत याच्या बाबतीत अजिबात दखल घेत नाही। प्रशासनाकडे, व्हिडिओकडे, तहसीलदारांकडे आम्ही आतापर्यंत काय ते सांगता, आम्ही व्हिडिओकडे दिले, प्रस्ताव दिलाय, टँकर मागणी केलेली आहे, पण इथं प्रत्यक्षात टँकरवाल्यांना आम्ही अधिकारी भेटले, आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही म्हणे अजून चिंचव्याचा। ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष याच्यात। काय पुढची भूमिका आहे? पुढची भूमिका आम्ही आमच्या गावामध्ये विहिरीचं काम केल्याशिवाय पाणी गावात सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला इथं बसणार आहे। शासनाने टँकर तयार आहेत ते द्यायला, पण यांची मागणीच नाही ना, यांचं गावाकडे लक्ष नाही। पाणी असून भुके मरून राहिली। आदिवासी महिला दिवसभर काम करून रात्रभर आपसांवरती पाणीवर बसतात। पंचायत समितीचे अधिकारी यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून हंडा मोर्चा मागे घेण्याची विनंती केली, मात्र गावात सुरळीत पाणी पुरवठा होईपर्यंत आंदोलन करणार असल्यावर ग्रामस्थ ठाम राहिल्यामुळे अधिकाऱ्यांची मध्यस्थी अयशस्वी ठरली।